जो मिरवणुकीसाठी जो रथ असणार आहे तो रथ आता या ठिकाणी तयार झालेला आहे। सर्वप्रथम मला या रथाचं नाव सांगा आणि त्याचा इतिहास। जय गणेश। या वर्षी देखील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचा बाप्पा या रथामध्ये अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये विराजमान होत लक्ष्मी रोड वरती आपल्या सर्वांना पाहायला मिळणार आहे। यावेळीची रथाची संकल्पना म्हणजे उमांग मलज रथ आणि याची संकल्पना जी येते ती म्हणजे कार्तिक महिन्यामध्ये येणारा जो गणपती बाप्पाचा जन्म आहे तो पार्वतीच्या मळापासून तयार झालेला गणपतीची जी आपण कथा ऐकली होती तो उमांग मलज रथ। आणि वरच्या बाजूला जी संपूर्ण सजावट आपण केलेली आहे त्याच्यावरती रुद्राक्षाच्या आकाराचा गोल डोम आपण तयार केलेला आहे जो नागांच्या डोक्यावरती आपण दाखवलेला आहे। त्याच्यावरती भगवान शंकरांची मूर्ती आपण ठेवणार आहोत। त्याच्यामध्ये भगवान शंकरांचा आणि गंगेचा जो संवाद आपल्याला आढळून आला त्याच्यामध्ये भगवान शंकरांनी जे गणेश हृदय स्तोत्र आपल्याला सांगितलं जे मुद्गल पुराणामध्ये त्याचा उल्लेख आला संपूर्ण, तर त्याला अनुसरून आपण ही संपूर्ण सजावट केलेली आहे। त्या स्तोत्राच्या अर्थामध्ये जी गणपती बाप्पाची 21 नावं आलेली आहेत त्या 21 स्वरूपी कळस आपण संपूर्ण वरती दाखवलेले आहेत। त्याचबरोबरीने खालच्या बाजूला आपण 21 नंदी घेतलेल्या आहेत आणि 8 मोठ्या खांबांवरती उभा असा रथ संपूर्ण आपण तयार केलेला आहे। किती काळ लागला हा रथ तयार करायला? किती कारागीर काम करत होते? ऑगस्ट महिन्यातल्या आपण चतुर्थीला इथे सजावट विभागामध्ये शुभारंभ केला कामाचा आणि साधारण 20 ते 25 दिवसामध्ये हा संपूर्ण रथ तयार झाला। किती पिढ्या काम करत आहेत आणि त्यामागे काही इतिहास आहे का? खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो। माझ्या आजोबांपासून ही संपूर्ण सजावटीची सुरुवात तुळशी बागेमध्ये झाली आणि माझे वडील गेले अनेक वर्ष दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचं काम करत आहेत, कलात्मक सेवा देत आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज मलाही ती काम करायची संधी मिळतेय आणि तोच प्रयत्न माझा देखील आहे।